नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जिल्ह्यात घरगुती गॅसची कोणतीही टंचाई नाही, जिल्हाधिकारी मनोज जिंदाल। व्यावसायिक गॅसचा तुटवडा, खेडमधील नामांकित हॉटेलमध्ये पेटली चूल। श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूलमध्ये महिला दिन साजरा। कशेडी बंगला येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात 18 मार्च पर्यंत गुरुलीलामृत ग्रंथपारायण सोहळ्याचं आयोजन। आणि खेड तालुका बार असोसिएशनच्या महिला वकील कक्षामध्ये वॉटर प्युरिफायरचं उद्घाटन। आता पाहूया सविस्तर वृत्त। जिल्ह्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही। ग्राहकांना 21 दिवसांच्या बुकिंग कालावधीनंतर घरगुती गॅस मिळेल, परंतु व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात शासनाकडूनच 60% कपात करण्यात आली आहे। त्यामुळे त्याचा काही प्रमाणात तुटवडा आहे, परंतु येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये ही परिस्थिती देखील सुधारेल। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण गॅस एजन्सीवर गर्दी करू नये। प्रशासन आपल्या सोबत आहे असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी केलंय। जयगड बंदरामध्ये आपण आपल्या अधिकारामध्ये 11,000 टन गॅस वाहून नेणारे जहाज थांबवलंय। गॅस पुरवठ्याबाबतचा विचार करता या जहाजामधून सुमारे 850 टन गॅस आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे नागरिकांनी गॅसबाबत चिंता करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी जिंदाल यांनी केलंय। मी मनोज जिंदाल, जिल्हाधिकारी रत्नागिरी। या शांतादुर्गा या ठिकाणी हे आपलं जे HPCLच्या एजन्सी आहे, गॅस एजन्सी, तिथे पाहणी करायला, इन्स्पेक्शन करायला आलो होतो। तिथे मला काही सर्वसामान्य नागरिक पण मिळाले, जे काही दिवसापासून आपले जिल्ह्यामध्ये जे थोडा अफवा पसरतो आहे रिगार्डिंग गॅस, घरगुती गॅस सप्लायच्या, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा पॅनिक निर्माण झाला होता। त्यासाठी मी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी इथे आलो होतो आणि मी त्यांना सर्वांना हे आश्वासन दिलं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये चांगली पद्धतीने शासन आपल्याला गॅस पुरवठा देतो आहे। घरगुती गॅस कनेक्शनमध्ये कुठलाही प्रकारच्या 45 दिवसचं जे आपल्याला काही ठिकाणी सोशल मीडिया वगैरे याच्यामध्ये न्यूज भेटत असेल ते चुकीच्या न्यूज आहे। शासनाचे क्लिअर आपल्याला निर्देश आहे की प्रत्येक माणसापर्यंत 25 दिवसामध्ये गॅस पुरवठा, घरगुती गॅस पुरवठा त्यांना भेटला पाहिजे। त्या हिशोबाने आम्ही आपल्या वरिष्ठांना पण सांगितलं आहे, त्यांच्याकडनं आम्ही जे आमच्याकडे जे माहिती आहे ते पण आपण सगळे गॅस एजन्सीजला दिली आहे की 25 दिवसामध्ये सर्व रत्नागिरीचे आपले नागरिकांना तुम्ही गॅसचे पुरवठा करावे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर कोणत्याही नागरिकांना प्रॉब्लेम येत असेल तो गॅस एजन्सीचा एक व्हॉट्सॲप नंबर आहे, ते व्हॉट्सॲप नंबर आम्ही सगळे मीडिया बंधू यांच्यासोबत शेअर करतो। ते व्हॉट्सॲप नंबरवर त्यांनी बुकिंगसाठी रिक्वेस्ट केलं तर त्यांना बुकिंग पण मिळणार। आणि त्याचबरोबर 11 फरवरीपासून, म्हणजे 11 फरवरीच्या आधी ज्यांनी बुकिंग केले असेल त्यांना 25 दिवसामध्ये मिळेल, म्हणजे 11 + 25 26 त्या हिशोबाने पुढे पुढे जे काही बुकिंग येत असेल ते 25 दिवसामध्ये तुम्हाला मिळणार। याच्या मी आपल्याला सर्वांना आश्वासन देतो। आणि काही अडचणी असेल तर हेल्पलाईन नंबर पण आहे आपला, त्याच्यावर तुम्ही कॉल करून आम्हाला माहिती देऊ शकता किंवा हे जे व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यावर आपण पद्धतीने तुम्ही बुकिंग करू शकता। तुम्हाला कुठे जायची गरज नाही। बघा, हे व्हॉट्सॲप नंबर दिला आहे, या व्हॉट्सॲप नंबरवर सोपी पद्धतीने इथे तुम्ही मेसेज पाठवतो तर लगेच ते सांगा। अजून काय आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणू लागला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे। या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले असून त्यांना रोजच्या व्यवसायासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात असणाऱ्या एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाने तर या समस्येवर मात करण्यासाठी आपल्या हॉटेलमध्ये चक्क पारंपरिक चूल पेटवून स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे या घटनेची शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून घरगुती गॅस सिलेंडरचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं जात असलं तरी नागरिक मोठ्या प्रमाणात गॅस एजन्सीवर गर्दी करताना दिसतायत। भविष्यात गॅसचा तुटवडा अधिक वाढेल या भीतीने अनेक जण आगाऊ सिलेंडर घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सध्या राज्यात लग्नसराईचा हंगामही सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकाची व्यवस्था केली जाते। मात्र गॅस सिलेंडरची कमतरता भासू लागल्यास लग्न समारंभाच्या कार्यक्रमांनाही याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून लवकरात लवकर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे।
श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल खेड आणि खेड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमांमध्ये इयत्ता 5वी ते 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। खेड नगर परिषदेसह सिव्हिल इंजिनियर असलेल्या सौ तन्वी सावंत यांनी आपल्या ओघवत्या वाणीने किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमासाठी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सौ रसिकाताई खेडेकर, उपसभापती सौ वर्षा सापटे, प्रशालेच्या शिक्षिका तथा नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, खेड शहर समन्वयक स्वच्छता विभागाचे सुमित अदमाने, प्रशालेचे सर्व शिक्षक उपस्थित होते। प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय म्हस्के यांनी प्रास्ताविक केलं। नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक उत्तम कांबळे व ज्येष्ठ शिक्षक धोत्रे आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। सूत्रसंचालन सौ पाटील मॅडम यांनी केलं, तर आभार सौ बेलोसे मॅडम यांनी मानले। खेड तालुका बार असोसिएशनच्या महिला वकील कक्षामध्ये महिला दिनानिमित्त तसेच अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर शरद बुटाला यांच्या वाढदिवसानिमित्त वॉटर प्युरिफायर बसवण्यात आला। त्याचं उद्घाटन जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी महिला प्रतिनिधी सौ संगीता बापट व अध्यक्ष बुटाला यांनी यापुढे देखील याचप्रमाणे बारच्या प्रगतीकडे लक्ष देऊ असं आश्वासन दिलं। या प्रसंगी शशिकांत चव्हाण तसेच दरेकर मॅडम, अधीक्षक खेड दिवाणी न्यायालय यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी ॲडव्होकेट अश्विन भोसले, सिद्धेश बुटाला, सागर देवळेकर, प्रितेश जाधव, ॲडव्होकेट सिद्धी खेडेकर, अनुजा राऊत, ऐश्वर्या खटावकर, दिया देवळेकर, ॲडव्होकेट गमरे भेकरे आदी उपस्थित होते। पंचायत समिती खेड प्रभाग विजन परिवाराच्या वतीने रमजानच्या पवित्र महिन्यात दिनांक 13 मार्च 2026 रोजी हाजी SM मुकादम या प्रशालेच्या बशीरबाई हजवानी हॉलमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। खेड प्रभागात अनेक वर्ष मुस्लिम बांधवांकडून दिवाळी पहाट तर हिंदू शिक्षक बांधवांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं। जातीय सलोखा, सामाजिक एकता या भावनेतून हा कार्यक्रम घेतला जातो। या कार्यक्रमामध्ये खेड तालुक्यातील सर्व उर्दू शिक्षक आणि शिक्षिका, त्याचप्रमाणे उर्दू माध्यमचे विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांना इफ्तार पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं। या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने खेड पंचायत समिती सभापती सौ पालेकर मॅडम यांच्या प्रभागाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। तसेच खेड तालुक्यातील उर्दू शिक्षक आणि शिक्षिका यांच्याकडून सभापती मॅडम व तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी बाईत साहेब, उर्दू विस्तार अधिकारी मॅडम काझी मॅडम, केंद्र प्रमुख परशुराम चौरे, हाजी SM मुकादम शाळेचे मुख्याध्यापक रिफाई सर, अल्पसंख्याक महिला अध्यक्षा गुणवत्ता कक्षाचे अशोक मगदूम यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी सभापती मॅडम यांनी कार्यक्रमाचं विशेष कौतुक केलं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक बांधवांचा असा कार्यक्रम खेडमध्येच होतो याचाच मला सार्थ अभिमान आहे असे नमूद केलं आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा दिल्या। तसेच बाईत साहेब यांनी देखील सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी मुकादम शाळेचे मुख्याध्यापक रिफाई सर यांचं विशेष सहकार्य लाभलं। कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अखलाक परकार यांनी खालिद सईद, शगीर सुर्वे, अय्याज मुजावर, खलील परकार, कबीर राजपूरकर, अब्दुल्ला वावगकर, फरजाना जळसे मॅडम, रफिका चौगुले, तालुक्यातील सर्व उर्दू शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होत्या। त्याचप्रमाणे खेड प्रभागातील मराठी माध्यमातील सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांनी विशेष उपस्थिती लावली। कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन विजन प्रभाग खेडच्या वतीने तसेच गुणवत्ता कक्ष यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाचे स्वागत अशोक मगदूम तर आभार प्रदर्शन अनिल मोरे यांनी केलं। आज मला इथे खेड विजन परिवार यातर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं होतं। गव्हर्नमेंटचे शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी या सर्वांनी मिळून जे इफ्तार पार्टी अरेंज केलेलं आहे हे मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे। प्रत्येक वर्षी बरेच इफ्तार पार्टी होतात, पण आपले गव्हर्नमेंट स्कूलमधून हा इफ्तार पार्टी नियोजन केलेला असला मी पहिल्यांदाच बघितलेला आहे। फारसा छान प्रोग्राम केलेला आहे। एक सरळ सोपं प्रोग्राम होता, काही विशेष अरेंजमेंट्स नव्हती, सिंपल इफ्तार होता। त्याचा मी खूप धन्यवाद मानते, आभार मानते। हा प्रोग्राम 4 वर्षापासून चाललेला आहे। हा उदाहरण समाजासाठी एक चांगलं उदाहरण आहे। पुढच्या वर्षी पण असेच पुढे कार्यक्रम होणार अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि सगळ्यांना याचा धन्यवाद मानते।
खेड तालुका बौद्ध महिला समितीचा जागतिक महिला दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या आणि ज्येष्ठ महिलांचा गौरव करून सन्मान करण्यात आला। यामध्ये खेड नगर परिषदेच्या नगरसेविका सौ रसिकाताई खेडेकर, आरती पवार, वर्षा सापटे, पंचायत समितीच्या सदस्य अपूर्वा जाधव तसेच समुपदेशन संचलित तेजश्री जाधव, विशाखा चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला। आज बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळे शिक्षण क्षेत्रात आणि सर्व सवलतीचा फायदा आपण घेत आहोत, असं मार्गदर्शन नगरसेविका आणि पंचायत समिती सदस्यांनी केले। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिन गोवळकर यांनी अनेक महिलांचा अंधश्रद्धेवर असलेल्या गोष्टींवरचा विश्वास यावर प्रकाश टाकला। तसेच टाटा हॉस्पिटलमधून सिद्धी जाधव मोरे यांनी महिला पुरुषांना होणारे कॅन्सर, त्याची लक्षणे कोणती आणि कसे ओळखावेत, कॅन्सर कशामुळे होतो याबाबत मार्गदर्शन केले। कोकणची प्रसिद्ध गायिका तेजस्विनी कांबळे यांनी गायनातून प्रबोधन केलं। सहजीवन संस्थेच्या संगणक शिक्षिका सुप्रिया कांबळे यांनी संविधानातील कायदा आणि शिक्षणाचा फायदा याबद्दल महिलांना माहिती दिली। या कार्यक्रमाकरिता भोजन दानासाठी तळे गटाने सहकार्य केले। सदर कार्यक्रमाला अक्षता तांबे, सरिता तांबे, सरिता पवार, मोहिनी मोहिते, अक्षता चव्हाण, शीतल तांबे, विशाखा कदम, संघमित्रा पवार, कार्यकारिणी आणि सदस्य उपस्थित होत्या। संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सरचिटणीस अपूर्वा पवार यांनी केलं। जल फाउंडेशन तर्फे 15 ऑगस्ट 2025 रोजी खेड येथे झालेल्या लाक्षणिक उपोषणाच्या प्रमुख मागण्यांमध्ये रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांसाठी आरक्षण कोटा वाढवण्याची प्रमुख मागणी होती। गोव्यातून सुटून मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये सर्व स्थानकांना समान कोटा देण्याची मागणी करण्यात आली होती। त्याला काही प्रमाणात यश मिळालं असून कोकण रेल्वेने रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांसाठी निर्धारित केलेला आरक्षण कोटा जवळजवळ 1.5 पटीने वाढवलाय। यात मांडवी एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, मडगाव वांद्रे एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे। यामुळे रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा या स्थानकातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव जागा उपलब्ध होणार आहेत। गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांची मंत्रालय मुंबई येथे खेड येथील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत खेड तालुक्यातील विकास कामांसंदर्भात बैठक पार पडली। या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। त्याचबरोबर योगेशदादांनी कामांचा आढावा घेतला। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड आणि डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत पाटीदार भवन, राधाकृष्ण मंदिर, भरणे, खेड येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। सदर शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करिता रुग्णांना त्याच दिवशी पनवेल येथे नेण्यात येईल। त्यासाठी रुग्णांना जेवण, राहणं आणि प्रवास सुविधा मोफत पुरवली जाईल। ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा पिवळी शिधापत्रिका धारकास मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाईल व केशरी शिधापत्रिका धारकास अल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येईल। तसेच अल्प दरात चष्मे वाटप करण्यात येतील। डोळ्यासंदर्भातील इतर आजार, त्यावरील तपासणी आणि उपचार माफक दरात केला जाईल। तरी सोबत येताना रेशन कार्ड, मूळ प्रत आणि झेरॉक्स आणावी। अधिक माहितीसाठी प्रकाश पटेल 997 00 56 066, मनोज पटेल 860 550 3003, विनोद पटेल 99 700 57 287, विनोद जोयसर 94 22 63 71 52, रमेश पटेल 94 22 34 71 85, मेहुल पटेल 78 75 69 69 76 आणि प्रकाश जोयसर 98 50 99 16 91 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन श्री गुजराती युवक मंडळ खेड यांच्यातर्फे करण्यात आलं आहे। श्री स्वामी समर्थ उपासक मंडळ दादर यांच्या वतीने कशेडी बंगला येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात 18 मार्च पर्यंत गुरुलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। 19 मार्च रोजी ग्रंथ समाप्ती आणि भंडारा होणार आहे। 20 रोजी सकाळी 7 वाजता गणेश पूजन, दुग्धाभिषेक, आरती, गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाचं भजन,
स्वामी महाराज महाआरती महाप्रसाद, भडगाव उसरेवाडी येथील श्रीकृष्ण महिला भजन मंडळाचं भजन, श्री स्वामी महाराज पालखी मिरवणूक, विन्हेरी येथील जय बजरंग महिला मंडळाचा हरिपाठ, आरती आणि रात्री 8 वाजता महाप्रसाद होईल. तर या कार्यक्रमात भाविकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे. गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी ओम साई मित्र मंडळ ग्रामस्थ मुंबई पुणे आदर्श महिला मंडळ संगलट साईनगर श्री साई भंडारा व सत्यनारायणच्या पूजेनिमित्त रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती तसेच दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य अण्णा कदम यांनी भेट देऊन आपली उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रम प्रसंगी खेड पंचायत समिती माजी सभापती मनसूर नाडकर, पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे, पंचायत समिती सदस्या सौ शमिका भादे, सूर्यकांत भादे, विभाग प्रमुख सुनील पवार, बिकू जाधव, अध्यक्ष वसंत बोरटे, उपाध्यक्ष चंद्रकांत बोरटे, माजी अध्यक्ष शांताराम राक्षे, योगेश राक्षे, नरेश बोरिवले तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी, युवती सेना, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, शिवतर रोड, भैरी भवानी नगर, खेड येथे सालाबादप्रमाणे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी स्वामी सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर खेडचे अध्यक्ष संदीप सासने यांनी केलंय. यानिमित्त शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 6 वाजता श्रींचं पूजन, सकाळी 7 वाजता श्रींचा जन्मोत्सव कीर्तन, 9 ते 12 लघुरुद्र, 12:30 वाजता श्रींचा मुखवास, 4 वाजता दिंडी सोहळा, 5:30 वाजता सवाद्य पालखी परिक्रमा मंदिर परिसरात, 7 वाजता आरती, 7 ते 10 महाप्रसाद आणि संगीत गायक कार्यक्रम. त्याचप्रमाणे शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी पालखी परिक्रमेचं आयोजन करण्यात आलं आहे. सायंकाळी 5 वाजता मंदिरातून पालखीचं सवाद्य प्रस्थान महात्मा फुले नगर मार्गे शिवाजी चौक, वाणीपेठ, गांधी चौक, पानगल्ली, गुजराळी, पावसकर नाका, सोनाराळी, कासाराळी, ब्राह्मणाळी, बाजारपेठ, हनुमानपेठ, कोष्टीआळी, संत रोहिदास नगर, संत सेना नगर, योगायोग सोसायटी मार्गे मंदिराकडे पालखी रवाना होणार आहे. रात्री 9 वाजता भोजनाचा कार्यक्रम होईल. तसेच श्रींना 2100 पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. तरी ज्या स्वामी भक्तांना पुरणपोळी द्यायची असेल त्यांनी मंदिरामध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत पुरणपोळ्या आणून द्यायच्या आहेत. तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिलांनी भगव्या रंगाची साडी परिधान करावी असं आवाहन बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी योगीराज हॉल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंडळाचे अध्यक्ष संदीप सासने यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत मंडळाचे उल्हास शेलार, वैभव जंगम, नाना नांदगावकर, गुणाजी खेडेकर, मंगेश पांडुरंग पवार, राधेश्याम वर्मा उपस्थित होते. यावेळी खेड येथील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.